वळूयात पुढच्या बातमीकडे। दिल्लीतील आंदोलनामध्ये अल्पवयीन मुलांची उपस्थिती होती आणि यावरून मुंबईतील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारी यांना चौकशीची मागणी करत दीपकेंविरोधात इंदोरमध्ये तक्रार केली आहे। तर दीपकेंवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची ही मागणी करण्यात आली आहे। दिल्लीतील जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या उपस्थितीवरून सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके आणि इतरांविरोधात इंदोर गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। मुंबईतील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारी याने चौकशीची मागणी करत तक्रार दाखल केली आहे। जंतर मंतरवरील आंदोलनात अल्पवयीन मुलांना आणण्यात आणि सहभागी करून घेण्यात दिपके आणि त्यांच्या साथीदारांचा सहभाग असल्याचा संशय अन्सारीने व्यक्त केला। या तपासामध्ये गुन्हा सिद्ध झाल्यास दिपकेंवर पोक्सो, आयटी ऍक्ट आणि बाल न्याय कायद्याअंतर्गत एफआयआर नोंदवण्याची मागणीही करण्यात आली आहे। अन्सारी याने तक्रार दिली असली तरी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाहीये। अन्सारीने त्यांच्या तक्रारीमध्ये सीसीटीव्ही फुटेज, फोटो, व्हिडिओ आणि सोशल मीडिया सामग्रीचीही चौकशी करण्याची विनंती केली आहे। दरम्यान यावर अभिजित दिपके यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये।